पोलीस भरतीच्या दृष्टीनं एक परिपत्रक सोशल मीडियावरती फिरतंय. ते परिपत्रक तुम्ही पाहिलं असेल. नेमका त्या परिपत्रकाचा आणि नवीन भरती प्रक्रियेचा काय संबंध आहे? नवीन भरती प्रक्रियेमध्ये जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि वयवाढ मुलांना मिळणार का? या दृष्टीनं आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागर अंगे आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. ज्या परिपत्रकाबद्दल मी बोलतोय ते परिपत्रक तुम्हाला दिसतंय सगळ्यांना. आता हेच परिपत्रक बघा काय आहे. हा बिनतारी संदेश आहे. आता हे व्यवस्थित समजून घ्या. याचा आणि नवीन भरती प्रक्रियेचा कसा संबंध आहे ते तुम्हाला मी सांगतो. आता याच्यामध्ये बघा, संदेश देणार वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कक्ष 9 कनिष्ठ स्थापना, संदेश घेणार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन. यामध्ये बघा काय म्हटलंय. अग्निपाडा, किडवाई मार्ग, वडाळा टीटी, माहीम, कुर्ला, धारावी, वडाळा, मुंबई सागरी वन, कफ रोड, डोंगरी, गावदेवी, ट्रॉम्बे, मानखुर्द, चुनाभट्टी, घाटकोपर, निर्मलनगर, खार, जुही, इर्ला, MIDC, मेघवाडी, बांगुरनगर, कांदिवली, दहिसर, विशेष शाखा 1, वाहतूक शाखा, मोटर परिवहन तांत्रिक पदे वगळून, बिनतारी संदेश तांत्रिक पदे वगळून. ठीक आहे. आता विषय काय आहे लक्षात घ्या. महत्वाचं समजून घ्या. विषय काय आहे. मंजूर, कार्यरत, रिक्त आणि जादा पदांची माहिती सादर करण्याबाबत. म्हणजेच हे जे सगळे शाखा सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये मंजूर पदं किती आहेत, त्यापैकी कार्यरत पदं किती आहेत, रिक्त पदं किती आहेत आणि आणखी जादा किती पदांची गरज लागणार आहे ही माहिती सादर करायची आहे. बरोबर आहे. चला, आता उपरोक्त विषयाच्या अनुषंगानं कळवण्यात येते की आपल्या पोलीस ठाणे विभाग शाखा येथील मंजूर कार्यरत रिक्त पदांची पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व कार्यरत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील आहे. या संवर्गातील माहे 31/12/2024 रोजीची माहिती दिनांक 9/1/2025 रोजी 16 वाजेपर्यंत कक्ष 9 येथील ह्या ईमेलला न चुकता सादर करावी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 9 तारखेपर्यंत, बरोबर आहे, 9 तारखेला म्हणजेच आज 10 तारीख आहे, कालची गोष्ट आहे. 9 तारखेपर्यंतच ही माहिती दुपारी 4 वाजेपर्यंत सादर करायची होती. आता एक लक्षात घ्या, 31/12/2024 म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या रिक्त पदांची माहिती मागवली आहे. मग त्यांनी हा तक्ता दिलाय. ह्या तक्त्यामध्ये भरून ती माहिती पाठवायची होती. आता ऍक्च्युली हे कोणासाठी आहे, हे त्यांचं पोलीस डिपार्टमेंटचं इंटरनल परिपत्रक आहे, लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये त्यांनी बघा काय दिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी पोलीस ठाणं कोणतं आहे, पदाचं नाव काय, मंजूर पदं किती, कार्यरत पदं किती आहेत, ठीक आहे. त्यामध्ये पुरुष महिला एकूण आता जादा किती पदं लागणार आहेत पुरुषांची महिलांची आणि रिक्त पदं किती आहेत हा तक्ता आहे. आणि मग त्या पदांची नावं मग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस हवालदार लेखनिक, पोलीस नाईक वगैरे हे सगळं दिलं. इथं पोलीस शिपाई पण आहे. हा चार्ट आहे, लक्षात घ्या. आणि सदर कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदाराचे नाव व मोबाईल क्रमांक कृपया नमूद करावे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये रिक्त पदांचा तपशील मागवलेला आहे. आता एक लक्षात घ्या, कुठलीही भरती प्रक्रिया करायची असेल तर त्याचा सगळ्यात पहिला टप्पा हा असतो की रिक्त पदांची माहिती मागवणं. रिक्त पदांची माहिती मागवल्यानंतर त्याच्यामध्ये जादा किती पदांची आवश्यकता आहे याची माहिती मागवणं आणि त्यानंतर बिंदू नामावली तयार करणं आणि मग जाहिरात प्रकाशित करणं. म्हणजेच आता आपल्याला दिसतंय की ह्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मागच्याही पोलीस भरतीला हीच प्रक्रिया राबवली गेली होती. तेव्हाही तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मिळत होते. आताही ही जी नवीन भरती प्रक्रिया 2025 मध्ये राबवली जाणार आहे त्याची आता सुरुवात आपल्याला होताना दिसते आहे, लक्षात घ्या. आता हे परिपत्रक आपल्या समोर आले म्हणून ठीक आहे, पण असे प्रत्येक विभागामध्ये हे परिपत्रक जात असतात आणि त्या संबंधित पोलीस ठाण्यामध्ये किती पदं रिक्त आहेत, किती पदांची गरज आहे ही सगळी माहिती मागवली जात असते. आणि मग सगळ्या रिक्त पदं एकत्रित करून मग बिंदू नामावली बनवून मग जाहिरात काढली जाते. मग आता पुढचा प्रश्न हा आहे की किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते. तर लक्षात घ्या, ही असं सांगितलं जातंय की ही भरती प्रक्रिया सुद्धा खूप मोठी असणार आहे. जवळपास 15,000पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग ही जाहिरात येणार कधी आहे, तर साधारणतः एक वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मतं आपण पाहिली. सध्या ही जी काही परिपत्रकांची स्थिती लक्षात घेता, म्हणजे आता रिक्त जागा मागवतायत, नंतर बिंदू नामावली तयार होईल, नंतर पदभरती होईल. म्हणजे साधारणतः ह्या सगळ्या प्रक्रियेला 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. म्हणजे साधारणतः मार्च महिन्यामध्ये, ठीक आहे, मार्च किंवा फार लेट झालं तर एप्रिलच्या आसपास ही भरती प्रक्रिया राबवली जाईल, हे लक्षात घ्या. मग आता वयवाढ मिळणार का. मागे ज्या मुलांचं वय संपलंय बघा, लक्षात घ्या, मागच्या भरतीमध्ये वयवाढ मिळावं यासाठी मुलांनी खूप प्रयत्न केले. मग त्यावेळेस तर काही वयवाढ मिळाली नाही, पण मग त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी, त्यावेळेसचे जे गृहमंत्री होते, त्यांनी सांगितलं
की पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये ज्यांचं वय संपले अशा मुलांना वयवाढ देण्याबाबतची विचार केला जाईल. म्हणजेच आता जे गृहमंत्री होते त्यावेळेस तेच आता मुख्यमंत्री आहेत आणि तेच आता गृहमंत्री पण आहेत. त्यामुळे त्यांनी जे स्टेटमेंट दिलंय, त्यांनी जे शब्द दिलाय तो नक्कीच ते पूर्ण करतील, यात कुठली शंका नाही. त्यामुळे ज्यांचं वय संपले अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इथे एक चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा सर्वच विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीच्या अनुषंगाने जोरदार तयारी चालू ठेवा. मागच्या भरतीमध्ये त्यांचं थोड्या मार्कांनी राहिलं, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी आहे. नवीन विद्यार्थ्यांना नव्याने अभ्यास करून पोलीस होण्याची, खाकी वर्दी अंगावर परिधान करण्याची सुवर्ण संधी आहे. तेव्हा पोलीस होण्याचं स्वप्न बाळगत असाल, सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जोरदार तयारी करा. या संपूर्ण तयारीमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. पोलीस भरतीच्या अनुषंगाने इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे. या बॅचमध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत आणि फ्री टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1199 रुपयामध्ये फक्त ही बॅच तुम्हाला मिळते आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.